सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या. पुरी बनवणं खरं तर एक कला आहे, पण तितकी सोपी आहे की कोणीही शिकू शकतं. पुरीसाठी काय काय लागतं? तर 2 कप गव्हाचं पीठ घ्या. त्यात टाका 2 चमचे रवा. रवा का? कारण त्यामुळेच पुरी मस्त कुरकुरीत होते. मग चवीपुरतं मीठ, मोहनासाठी 1 चमचा तेल आणि तळायला वेगळं तेल. आणि हो, पीठ मळायला पाणी. बघा, किती साधं आणि सोपं साहित्य आहे. आता वळूया कृतीकडे. एका परातीत पीठ, रवा, मीठ आणि 1 चमचा तेल हे सगळं एकत्र करा. मग थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर पीठ मळून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, पीठ जेवढं घट्ट असेल ना, पुरी तेवढी छान फुगते. आता हे पीठ एका फडक्याने झाकून साधारण 10-15 मिनिटं बाजूला ठेवून द्या. यामुळे काय होतं, रवा छान मुरतो आणि पीठ लाटायला अगदी सोपं जातं. आता पिठाचे छोटे छोटे एकसारखे गोळे करून घ्या आणि छान गोल पुऱ्या लाटा. दुसरीकडे कढईत तेल एकदम कडकडीत गरम करा आणि मग पुरी अलगद तेलात सोडा. पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने अगदी हलकासा दाब द्या. बघा कशी टम्म फुगते. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घ्या. झालं. चला, आपल्या पुऱ्या तर तयार झाल्यात. आता वळूया तिच्या बेस्ट फ्रेंडकडे, म्हणजे आपल्या चविष्ट बटाट्याच्या भाजीकडे. अहो, पुरीसोबत ही भाजी असली की जेवणाची मजाच काही औरच असते. तर भाजीसाठी आपल्याला काय काय लागेल? साधारण 4-5 उकडलेले बटाटे, एक बारीक चिरलेला कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं आणि फोडणीसाठी मोहरी, जिरं, थोडी हळद आणि चिमूटभर हिंग. सोबत चवीनुसार मीठ, तेल आणि हो, वरून टाकायला भरपूर कोथिंबीर. चला तर मग भाजी बनवायला घेऊया. एका कढईत 2 चमचे तेल चांगलं गरम करून घ्या. तेल तापलं की त्यात टाका मोहरी. मोहरी अशी तडतडायला लागली की मग घाला जिरं, हिंग आणि कढीपत्ता. आता यात टाका बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची. हे सगळं छान परतून घ्या. ह्याच फोडणीवर भाजीची सगळी चव अवलंबून असते बरं का. कांदा असा हलका गुलाबी झाला की मग त्यात हळद टाका. आता उकडलेले बटाटे आहेत ना, ते सुरीनी कापण्याऐवजी हातानेच असे थोडे जाडसर कुस्करून त्यात टाका. त्याची चवच वेगळी लागते. मग चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करा. एक 5-7 मिनिटं भाजी छान शिजू द्या. आणि शेवटी वरून भरपूर कोथिंबीर पेरा आणि गॅस बंद करा. आहाहा, काय सुगंध येतोय. वाह, आपली पुरी तयार आहे, भाजी तयार आहे. आता सगळ्यात महत्वाचं काम, या अप्रतिम जेवणाचा आस्वाद घेणं. चला बघूया हे जेवण वाढायचं कसं. एका छान ताटात गरमागरम टम्म फुगलेली पुरी आणि बाजूला ती चविष्ट बटाट्याची भाजी. आहा, सोबत जर आंब्याचं लोणचं किंवा मस्त पुदिन्याची चटणी असेल ना, तर जेवणाची मजा अक्षरशः दुप्पट होते. आता काही खास टिप्स लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली आणि महत्वाची, पुरी कुरकुरीत हवी असेल तर पीठ घट्ट मळा, हे विसरू नका. पीठ जर चुकून सैल झालं ना, तर पुऱ्या तेल पितात आणि नरम पडतात. त्यामुळे पीठ घट्टच हवं. दुसरी टीप, पुरी तळताना तेल अगदी कडकडीत गरम हवं. जर तेल थंड किंवा कमी गरम असेल तर पुरी फुगणारच नाही आणि तेलकट होईल. मस्त टम्म फुगलेली पुरी हवी असेल तर तेल चांगलं तापलेलं पाहिजे. आणि ही शेवटची टिप, एक छोटंसं गुपित समजा. भाजीमध्ये अगदी चिमूटभर साखर घालून बघा. यामुळे तिखट, मीठ आणि आंबटपणाचा मस्त बॅलन्स साधला जातो आणि चव अजूनच खुलते. अर्थात हे पूर्णपणे आपल्या आवडीवर आहे, पण एकदा नक्की ट्राय करून बघा.